आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलाच्या उपोषण व आंदोलनाला पाठिंबा म्हणून चक्क लग्नविधी संपताच वर वधू थेट एसडीएम ऑफिस मध्ये निवेदन द्यायला हजर झाल्याची घटना उदगीरमध्ये आज घडली। उदगीरचे राहुल व करुणा यांचा आज 12 जून रोजी विवाह सोहळा पार पडला। त्यानंतर लगेचच त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून आम्हा नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद द्यावेत अशी विनंती त्यांनी केली। तसेच आमरण उपोषणास आम्ही वधूवर जाहीर पाठिंबा देत असल्याबाबत कळवले। गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास यासाठी मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण केले होते। त्यावेळी प्रशासनाकडून मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ असे आश्वासन देऊन आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली। यानुसार जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले। तसेच सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत विनंती केली असता अधिसूचना लवकरच लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापही सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे दिनांक 8 जून पासून जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व इतर मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले। त्यांची प्रकृती खालावत आहे, तरी शासन प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे मी प्राध्यापक राहुल संजय आतनुरे व माझी पत्नी सौ करुणा राहुल आतनुरे आमचा शुभविवाह आज 12 रोजी संपन्न झाला असून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास व त्यांच्या मागण्यास पाठिंबा देत आहेत। म्हणून शासन प्रशासनाने त्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करून आम्हा नव दाम्पत्यास शुभ आशीर्वाद द्यावे अशी विनंती शेवटी या नव दाम्पत्याने प्रशासनाकडे केली आहे।